जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊसनी तुम्ही कसं आहेत? व्यवस्थित राहा, घरी असतील, सुरक्षित असतील एवढी अपेक्षा करसनी एक दोन शब्द बोलणे. भाऊ, आपला देश हा जो किडनॅपिंगचा जो प्रकार चालला ना, जो पोलिसले पळाले आणि जो प्रकार झालेला ना, तो प्रकार कुठं थांबायला पाहिजे. त्यासाठी फक्त ह्या गोष्टीसाठी जो कोणी आळू शकस का नाही, तो म्हणजे सरकारने कोणीच आळू शकत नाही. फक्त पोरे हा प्रकार आळू शकतस. पोरेसी जर हाय टेंडन्सी व्यवस्थित चेंज करी ना, त्यासनी विचारसरणी जर चेंज करी ना, की हाई पण एक पोर आहे आणि हाई दुसराणी बहीण आहे. जशी आपली धर्म बहीण असणार तशी ती पण दुसराणी बहीण आहे. असा जर तुम्ही जर त्या पोरगीबद्दल जर विचार करा भाऊसनी, तर पोरीसनं नुकसान होणार नाही. या बलात्कारी असल्या केसेस होणार नाहीत. फक्त सुरुवात तुम्हाला स्वतःपासून होते, म्हणजे पोर खेडापासून सिटीपर्यंत सुरक्षित राहील. आपलं काय, आपलं घर झालं की आपलं लग्न परत करायचं करत असंच नाही. मग दुसऱ्याने पोर पळायला जायचं नाही, तर मग काय मोठं आहे की भाऊ ना, असं लग्न पार पण पडत नाही. असं भरपूर आम्ही केसेस देखील राहून ते लग्न कधी जातच पैतच येतच 1-5-6 महिना होते भाऊ, ते जवळ 500 कोर्टामा फारकतींसाठी. मैसनी सगळ्या पोलिसले मला विनंती आहे, तुम्ही या गोष्टीवर जरा विचार करा आणि कुठेतरी आपल्याला बदलाव पाहिजे. बस एवढंच म्हणणं आहे. बस आपल्या बहिणीला आपलं सुरक्षित करण्यात का नाही, तर सुरुवात प्रत्येकना घरपासून, प्रत्येक भाऊपासून होते. म्हणजे आपला देशमा ही जी बलात्कारनी जी प्रक्रिया चालू आहे, जे प्रमाण वाढलं ते थांबेल. एवढंच म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.